नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहत आहात देश आणि विदेश हे बातमीपत्र। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी रॅपर ते पंतप्रधान असा स्वप्नवत प्रवास करणारे बालेन शाह यांच्या संदर्भातली। साधी राहणी आणि थेट जनतेत मिसळून काम करण्याच्या शैलीनं फार चर्चेत आलेत बालेन शाह। मात्र हल्लीच त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमुळे देखील बालेन शाह यांच्या नावाची चर्चा अधिकच होऊ लागली आहे। आपली संपत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी पारदर्शकतेचा दावा केलाय, पण त्याच वेळी अनेक सवाल उपस्थित झालेत। भ्रष्टाचार विरोधी प्रतिमा घेऊन सत्तेत आलेले बालेन शाह खरोखरच नेपाळच्या राजकारणात बदल घडवणार का? बघूया। गाडीमा बिरामी फुकाउने त्यही पानी देशको कर्मचारी शक्तिशाली सरकारी 30,000 को तलब 30 वटा घरबारी 20 बजारको सडक 20 वटा खाल्टो पारी खल्ती भारी। बालेंद्र शाह उर्फ बालेन शाह नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच एक रॅपर पंतप्रधान झालाय। बालेन शाह यांच्या पंतप्रधान पदाचा प्रवास अगदीच स्वप्नवत राहिलाय। बालेन शाह थेट रस्त्यावर उतरून लोकांना भेटतात। सोबत पंतप्रधानांचा लवाजमा नसतो। लांबलचक गाड्यांच्या रांगा आणि ताफा तर अजिबात नाही। अगदी कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा नसते। त्यांची काम करण्याची ही पद्धत नेपाळी नागरिकांना चांगलीच भावतीये। पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यापासून बालेन शाह चांगलेच सक्रिय झालेत। अशातच आणखीन एका बातमीमुळे सध्या बालेन शाह पुन्हा एकदा चर्चेत आलेत। भ्रष्टाचार विरोधी प्रतिमा आणि सामान्य जनतेचा नेता म्हणून सत्तेत आलेले पंतप्रधान बालेन शाह आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं आपली संपत्ती जाहीर केली आहे। मात्र या संपत्तीच्या आकड्यांनी नेपाळच्या जनतेच्या भुवया उंचावली आहेत। बालेन शाह यांच्या बँक खात्यात 1,46,00,000 नेपाळी रुपये जमा आहेत। त्यांनी यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, स्पॉटिफाय आणि आयट्यून्स या माध्यमांना कमाईचा स्रोत म्हणून सांगितलंय। तर बालेन शाह यांनी पत्नीकडे 2.5 कोटी रुपयांचं सोनं असल्याची माहिती दिली आहे। याशिवाय काठमांडू, धनुषा आणि माहोत्तरी जिल्ह्यात त्यांची घरं आणि जमिनी आहेत। नेपाळच्या कायद्यानुसार मंत्रीपद मिळाल्यानंतर 60 दिवसांच्या आत संपत्ती जाहीर करणं बंधनकारक असतं। मात्र बालेन शाह यांच्या मंत्रिमंडळानं पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभरातच ही माहिती सार्वजनिक करून पारदर्शकता दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। बालेन शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे सगळे संपत्तीचे स्रोत स्पष्टपणे उघड केले आहेत। बालेन शाह यांचे 12 लाख यूट्यूब फॉलोअर्स आहेत। टिकटॉकचे फॉलोअर्स आहेत 4.3 लाख। फेसबुकवर 40 लाख जनता त्यांना फॉलो करते, तर एक्सवर 5 लाख फॉलोअर्स आहेत। मेरो पहाड सिरका कुरा सगरमाथा चाहिँ चिसो निधार बलियो छ यो पाखुरा जस्तो आए नि उम्किन्न बैरी सोची फ्याकुम्ला म हिड्छु दौडिन्छु रोक्नेको घाँटी नै। बालेन शाह गेल्या 13 वर्षापासून यूट्यूबवर सक्रिय असून त्यांची गाणी नेपाळमधल्या तरुणांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहेत। नेपाळमध्ये जेनझी आंदोलन पेटल्यानंतर बालेन शाह यांचे फॉलोअर्स चांगलेच वाढलेत। बालेन शाह यांनी सोशल मीडिया हा कमाईचा मुख्य स्रोत सांगितलाय, पण सोशल मीडिया सोबत बालेन शाह यांच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत। रॅपिंगच्या क्षेत्रात येण्याआधी त्यांनी इंजिनियर म्हणून सुद्धा काम केलंय। बालेन कन्सल्टिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। त्यातच बालेन शाह यांना आता पंतप्रधान झाल्याचं वेतन सुद्धा मिळणार आहे। नेपाळच्या पंतप्रधानाला महिन्याला 94,280 रुपये पगार मिळतो। यामध्ये मूळ पगार 77,280 नेपाळी रुपये इतके आहेत। महागाई भत्ता 2,000, दळणवळण आणि मोबाईल भत्ता 5,000, तर आदरातिथ्य भत्ता 10,000 नेपाळी रुपये इतका आहे। असे एकूण 94,280 नेपाळी रुपये पंतप्रधानाला मिळतात। भारतीय चलनात ही किंमत 59,075 रुपये इतकी आहे। नेपाळचे माजी पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। याच आरोपांमुळे त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं। आता सामान्य जनतेचा नेता म्हणून बालेन शाह सत्तेत आले आहेत। त्यामुळेच त्यांची राजकीय कारकीर्द नेपाळच्या विकासासाठी पूरक ठरेल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।